नमस्कार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। प्रकाश आंबेडकर यांची उद्या पिंपरीत जाहीर सभा। वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा गुरुवारी 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पिंपरी येथील आंबेडकर पुतळ्यामागील मैदानावर होणार आहे। भाजपकडे तब्बल 650 इच्छुकांचे उमेदवारी अर्ज दाखल। भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी काल मंगळवारी तब्बल 650 इतक्या जणांनी आपले अर्ज शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याकडे दाखल केले। इच्छुकांनी कार्यकर्ते व समर्थकांसह प्रचंड गर्दी केल्याने मोरवाडी परिसर व भाजप कार्यालयाच्या आवारात गर्दीने दिवसभर भरून गेल्याचे चित्र होते। शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे 136, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 87 तर शिवसेना शिंदे गटाकडे 60 अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आली आहे। पिंपरी काँग्रेस अध्यक्षांचे उद्या नागपूर अधिवेशन ठिकाणी धरणे आंदोलन। केंद्र सरकारने नुकतेच पारित केलेले 4 कामगार कायदे कामगारांचे नुकसान करणारे व शोषण करणारे असल्याने ते कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी इंटक संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कैलास कदम हे आपल्या शेकडो कामगारांसोबत आज नागपुरात धरणे आंदोलन करण्यासाठी दाखल झाले। येत्या 11 तारखेला हे आंदोलन होणार आहे। मातंग समाजाचे उपवर्गीकरण विषयी पिंपरीतील सत्ताधारी आमदारांचेच आंदोलन। मातंग समाजाच्या न्याय हक्कांसाठी राज्य सरकारने तत्काळ अ, ब, क, ड उपवर्गीकरण लागू करण्याच्या मागणीसाठी विधानसभेच्या पायऱ्यांवर मंगळवारी पिंपरी चिंचवडचे विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधले। घरकुल वासियांना मिळकत कर माफ करण्याची मागणी विधानसभेत घुमली। चिखली येथील घरकुल या प्रकल्पामध्ये 7,000 कुटुंब राहत असून ते सर्व कुटुंब आर्थिक दुर्बल घटकातील नागरिक आहेत। महापालिकेने गरिबांसाठी राबवलेला हा प्रकल्प असून त्यांना मुंबई महापालिकेने ज्या प्रकारे 500 स्क्वेअर फूटच्या आतील मिळकती कर माफ केला आहे त्याच धर्तीवर घरकुलवासियांना मिळकत कर माफ करावा अशी मागणी आज विधानसभेत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी औचित्याचा मुद्दा या कामकाजाद्वारे केली। भटक्या कुत्र्यांचा मुद्दा आमदार लांडगे यांनी विधानसभेत मांडला। पिंपरी चिंचवडमधील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा मंगळवारी थेट विधानसभेत आमदार महेश लांडगे यांनी मांडत विधानसभेचे लक्ष वेधले। कुत्र्यांचा झालेला सुळसुळाट तसेच त्यामुळे महिला मुली जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे त्यांनी म्हटले। त्यामुळे शहरातील सर्व मोकाट कुत्री ती न पाळणाऱ्या प्राणीमित्रांच्या घरी नेऊन सोडा असा त्यांनी मुद्दा मांडला। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यालयात इच्छुकांचे 253 अर्ज दाखल। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी मागवलेल्या अर्जाची तपासणी आज सुरू झाली। 32 प्रभागासाठी 253 इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याची माहिती पक्ष प्रवक्ते फजल शेख यांनी दिली।